अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। महाशिवरात्री हा भगवान शिवांचा अत्यंत पवित्र असा दिवस आहे। या दिवशी रात्रीचे 4 प्रहर पूजन केले जाते। प्रत्येक प्रहरात शिवलिंगावर वेगवेगळ्या वस्तू अर्पण केल्या जातात। असे केल्यास पुण्य मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शिवलिंगावर कोणत्या वस्तू कोणत्या प्रहरात अर्पण कराव्यात। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। महाशिवरात्रीची पूजा सूर्यास्तानंतर सुरू होते आणि ही पूजा पहाटेपर्यंत चालते। पूजा करण्यापूर्वी स्नान करावे आणि धुतलेली पांढरी कपडे घालावीत। पांढऱ्या रंगाचे कपडे महादेवांना अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे पांढरेच कपडे घालावीत। पूजा स्थान स्वच्छ करून त्या जागी शिवलिंग स्थापन करावे। तुमच्याकडे जर शिवलिंग नसेल तर भगवान शिवाचा फोटो देखील तुम्ही स्थापन करू शकता। दिवा लावावा आणि ओम नमः शिवाय हा जप सुरू करावा। पहिला प्रहर रात्री 6 ते 9 या वेळेत असतो, तेव्हा शिवलिंगावर गंगाजल किंवा पाणी, दूध, बेलपत्र आणि पांढरी फुले अर्पण करावीत। दुसरा प्रहर रात्री 9 ते 12 या वेळेत शिवलिंगावर दही, साखर, अक्षता अर्पण कराव्यात। यामुळे घरातील आर्थिक अडचणी संपतात आणि सुख समृद्धी येते। तिसऱ्या प्रहरामध्ये मध, तूप, कमळ किंवा धोत्र्याचे फूल, बेलपत्र अर्पण करावे आणि ओम त्र्यंबकाय नमः हा जप करावा। यामुळे आरोग्य सुधारते आणि आयुष्य वाढते। चौथा प्रहर हा पहाटे 3 ते सकाळी 6 वाजेपर्यंत असतो। या वेळेत उसाचा रस अर्पण केला जातो, परंतु आपल्याकडे उसाचा रस जर उपलब्ध झाला नाही तर पाणी, फळे, नारळ, चंदन अर्पण करावे आणि ओम नमः शिवाय हा जप म्हणावा। या उपायाने अनेक मनोकामना पूर्ण होतात, आध्यात्मिक प्रगती होते। प्रत्येक प्रहरामध्ये ओम नमः शिवाय हा जप करावा आणि दिवसभर उपवास करावा। तुम्ही रात्रीच्या 4 प्रहरामध्ये शिवलिंगावर वस्तू अर्पण केल्यास पुण्य मिळते आणि तुमच्या ज्या कोणत्या मनोकामना असतील, इच्छापूर्ती असेल ती देखील होईल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।